संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील एकूण 7 प्रकरणांपैकी 6 प्रकरणांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। आजपासून एका नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत। म्हणजे 7वं जे प्रकरण आहे या 37 बोधिपाक्षीय धम्मातील एकूण 7 प्रकरणांपैकी जे 7वं जे प्रकरण आहे जे आजपासून आपण सुरुवात करीत आहोत ते 7वं प्रकरण आहे आर्य अष्टांगिक मार्ग। मी मागे पण तुम्हाला सांगितलं की एका बोधिसत्वाला या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून चिंतन करून त्याला वाढवून आपल्या 10 पारमिता पूर्ण करून त्याला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होत असते। म्हणजे हे 37 बोधिपाक्षीय धम्म बोधिसत्वाच्या जीवनातील आचरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे। जोपर्यंत तो बोधिसत्व या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करीत नाही, चिंतन करीत नाही, त्याचं आचरण करीत नाही, त्याला वाढवत नाही, तोपर्यंत तो पारमितासुद्धा पूर्ण करू शकत नाही। म्हणजे ज्या 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात त्या 10 पारमितासुद्धा पूर्ण करू शकत नाही, म्हणजे बुद्ध पण बनू शकत नाही। म्हणजे त्या 10 पारमिता पूर्ण करण्यासाठी हे 37 बोधिपाक्षीय धम्म सप्लिमेंट्स म्हणून काम करतात, पुरवणी, त्याला शक्ती देण्याचं, त्याला बल देण्याचं, त्याच्यामध्ये ते पारमी बल उत्पन्न करण्याचं काम ॲज अ सप्लिमेंट्स म्हणून हे 37 बोधिपाक्षीय धम्म करीत असतात। आणि म्हणून हे 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास आपण या ठिकाणी करीत आहोत। तर 6 प्रकरणांचा आपण अभ्यास आतापर्यंत केला। 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपात, त्यानंतर 5 प्रकारचे इंद्रिय, 5 प्रकारचे बल आणि 6व्या क्रमांकावर आहे 7 प्रकारचे बोधांग, सप्तबोधांग। अशा 6 प्रकरणांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। आजपासून आपण आर्य अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासाला म्हणजे प्रवचन मालिकेला सुरुवात करीत आहोत। आता यापूर्वी पण तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी भिक्खू संघाकडून किंवा अनेक ठिकाणी प्रवचनकर्त्यांकडून तुम्ही आर्य अष्टांगी मार्गाबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, ऐकून तुम्ही समजून पण घेण्याचा प्रयत्न केलाच असेल।
याच पद्धतीने आपण समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करणार आहोत की एका बोधिसत्वाला किंवा एक बोधिसत्व त्याला बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी या आर्य अष्टांगिक मार्गाची कशा प्रकारे तो भावना करतो, चिंतन करतो, त्याचं आचरण करतो आणि कशा पद्धतीने हे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे हे 8 प्रकारचे तत्व त्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी सहाय्यकारी कसे ठरतात, या दृष्टीने आपण थोडा या तत्वांचा अभ्यास करणार आहोत. तर आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश भगवान बुद्धांनी कुठे केला हे सुद्धा आपण मागे बघितलं. सारनाथमध्ये त्या पंचवग्गीय परिव्राजकांना भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला. त्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेली आहे. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. आणि जे दुःख निरोध गामिनी पटिपदा आहे, दुःख निरोध करण्याचा, नष्ट करण्याचा जो मार्ग आहे, तर तो एकमेव मार्ग आहे. भगवान बुद्ध एकमेव मार्ग आहे, दुसरा कोणताच मार्ग नाही. दुःख नष्ट करण्याचा एकमेव ओनली वन एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. ज्याला भगवान बुद्ध दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला भगवान बुद्ध सुखप्राप्तीचा, निब्बाण प्राप्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला भगवान बुद्ध निब्बाण सुखाचा, निब्बाण पदाचा मार्ग म्हणतात. कशाला? आर्य अष्टांगिक मार्गाला. आणि म्हणून या आर्य अष्टांगिक मार्गाला म्हणजे बघा एवढं महत्त्वाचं स्थान आहे की धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा हा अंतर्भाव, म्हणजे त्या धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केलेला आहे. बघा आहे की नाही, ते किती महत्त्वाचं आहे. मग ते सुत्त, हे तत्व किती महत्त्वाचे आहेत. तर आपण याच आर्य अष्टांगिक मार्गाला पाहणार आहोत. 8 प्रकारच्या तत्व आहेत बुद्धांनी सांगितलेलं आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती म्हणजे सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या 8 तत्वांनी बनलेला हा आर्य अष्टांगिक मार्ग होय. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा आर्य शब्द जातीवाचक नाही आहे, हा गुणवाचक आहे. आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ. अष्टांगिक, अष्ट अंगिक म्हणजे 8 अंगांचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग होय. आणि या आर्य अष्टांगिक मार्गातील जे पहिलं तत्व आहे ते आहे सम्यक दृष्टी, ज्याला पालीमध्ये सम्मादिठ्ठी असं म्हणतात. काय म्हणतात? सम्मादिठ्ठी. सम्मा म्हणजे सम्यक, दिठ्ठी म्हणजे दृष्टी, सम्यक दृष्टी. तर सम्यक या शब्दाचा अर्थ थोडा जाणून घेऊ आपण. आपल्या घरामध्ये बऱ्याचशा मुलांची नावं असतात सम्यक, आहे की नाही? चांगलं वाटते नाव म्हणून ठेवतात लवकर. पण आजकाल लोक नाव ठेवत नाही. बघा काऊन नाही ठेवत माहीत आहे? लई झाले म्हणतात नावं. आता नवीन नाव सुद्धा म्हणतात, आहे की नाही? आता नाही ठेवत नाव. सम्यक, सम्यक याचा अर्थ होतो योग्य. काय अर्थ होतो? योग्य. सम्यक याचा अर्थ होतो योग्य. सम्यक दृष्टी, योग्य प्रकारची दृष्टी, ज्याला म्हणतात सम्यक दृष्टी. दृष्टी म्हणजे काय? आपण हे जे डोळ्याने पाहतो त्याला दृष्टी म्हणतात. हे जे 2 डोळ्याने जे पाहतो, जी काय दिसते आपल्याला ह्या 2 डोळ्यांनी हे जग, हे जे रूप आपण पाहतो याला आपण काय म्हणतो? दृष्टी म्हणतो. बरोबर आहे. पण या ठिकाणी जो दृष्टी शब्द वापरलेला आहे ती दृष्टी या 2 डोळ्याची नसून 3ऱ्या डोळ्याची आहे. 3रा डोळा म्हणजे कोणता? आपल्या मनाचा डोळा. म्हणजे या डोळ्याच्या पलीकडे जाऊन जे काही लोक विश्वास ठेवतात किंवा ज्याला म्हणूया फेथ असते, लोकांची श्रद्धा असते, विश्वास असते, की अशा पद्धतीने लोक स्वतःचं मत तयार करतात आणि मग अशा पद्धतीने ती लोक आपली दृष्टी तयार करत असतात, ज्याला दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या सम्यक दृष्टीला या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पहिलं स्थान दिलेलं आहे. प्रथम स्थान सम्यक दृष्टीला प्रथम स्थान दिलेलं आहे. एवढंच नाही तर भगवान बुद्ध याच्या पुढेच पण जाऊन म्हणतात की भिक्खूंनो,
आपल्या या जीवनामध्ये सुद्धा सम्यक दृष्टीला प्रथम स्थान आहे. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान आहे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गामध्येच नाही, आपल्या जीवनात सुद्धा सम्यक दृष्टीला आपण प्रथम स्थान दिलं पाहिजे. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान दिलं पाहिजे. कारण बुद्ध असं का म्हणतात? कारण भगवान बुद्धांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्व पापांचं जे मूळ आहे ते सम्यक दृष्टी नसणे हे आहे. सम्यक दृष्टी नसणे म्हणजे त्याच्या विरुद्ध काय होते? मिथ्या दृष्टी. सम्यक दृष्टी नसणे म्हणजे मिथ्या दृष्टी. आणि मिथ्या दृष्टी म्हणजे काय? अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, ब्लाइंड फेथ. या सर्व शब्दांचा हा शब्द आहे मिथ्या दृष्टी. याला मिथ्या दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि बुद्ध म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जे काही पापकर्म घडतात आपल्याकडून, म्हणजे अकुशल कर्म घडतात, वाईट कर्म घडतात, पापकर्म घडतात, त्या सर्व पापांचं, त्या सर्व अकुशल तत्वांचं जे मूळ आहे, मूळ कशामुळे घडतात? मिथ्या दृष्टीमुळे. मिथ्या दृष्टी म्हणजे काय? सम्यक दृष्टी नाही आहे. त्या तत्वाकडे बघण्याचा विज्ञानमध्ये दृष्टिकोन नाही आहे. बस दिसतंय ना, विश्वास ठेवा. सत्य काय असत्य काय जाणत नाही, खरं काय खोटं काय जाणत नाही, माझ्या कल्याणाचं आहे की दुःखाचं आहे जाणत नाही. बस विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवून देतात, त्याच्यात सत्य असत्य जाणत नाहीत, काहीच जाणत नाही. ही आहे मिथ्या दृष्टी. म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन नसणे, सम्यक दृष्टी नसणे, मिथ्या दृष्टीमध्ये राहणे. आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म, मिथ्या कर्म म्हणजे अकुशल आणि दुःखाला उगम होते. बघा, हे दुःखाचं मूळ आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात जर या अकुशलाला जर कमी करायचं असेल, या पापाला जर कमी करायचं असेल, तर आपल्याला आपल्या जीवनातील जी मिथ्या दृष्टी आहे ती नष्ट करावी लागेल आणि सम्यक दृष्टी उत्पन्न करावी लागेल. म्हणून भगवान बुद्धांनी या सम्यक दृष्टीला प्रथम स्थान दिलेलं आहे. तुम्ही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ वाचता दरवर्षी, त्याच्यामध्ये पण एक स्पेशल चॅप्टर आहे. बघा, एक स्पेशल चॅप्टर आहे भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का आहे? बाबासाहेबांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही ते चॅप्टर वाचा, त्याच्यातसुद्धा बुद्धांची वचनं बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. बुद्धांनी सुस्पष्ट सांगितलेलं आहे की या जीवनामध्ये पापाचं, अकुशलाचं जे मूळ आहे ते काय आहे? मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी आहे. आणि मिथ्या दृष्टी जर संपवायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला आपल्यामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न करावी लागेल. बुद्धाने जे हे तत्व शिकवलेलं आहे हे तत्व आपल्यामध्ये उत्पन्न करावं लागेल. सम्यक दृष्टी उत्पन्न करावी लागेल. जीवनाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो बदलवावा लागेल. या मनुष्य जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलवावा लागेल. यासाठी सम्यक दृष्टी महत्त्वाची आहे. आणि जे लोक बघा मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत, अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, अंधबाजीमध्ये फसलेले आहेत, बुवाबाजीमध्ये फसलेले आहेत, ब्लाइंड फेथमध्ये फसले आहेत, बघा ती लोक बघा दुःखी आहेत. बघा ती लोक दुःखी आहेत. बघा तुम्ही आजही आपण पाहतो ती लोक दुःखी आहेत. कारण त्यांच्याकडे या जीवनाकडे पाहण्याचा सम्यक भाव नाही आहे. या जीवनाकडे पाहण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे. त्यांची डोकी अशी पॅक झालेली असतात. बघा, पॅक एकदम, डोकं स्वतंत्र नाही आहे. मेंदू त्यांचा मेंदू असा पॅक झालेला आहे. जस्ट म्हणजे फक्त परंपरेनं चालत आलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात, बस ते करत राहतात. पण बिलकुल त्या गोष्टीची सत्य असत्यता पाहत नाहीत, श्रद्धा अंधश्रद्धा पाहत नाहीत, योग्य अयोग्य पाहत नाही. म्हणून ते लोक दुःखी आहेत. बघा, तर भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी यासाठी सांगितलेली आहे. तर बघा आपल्यामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये सम्यक दृष्टी किती महत्त्वाची आहे. आता भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी हे तत्व शिकवलं. तर या सम्यक दृष्टी तत्व शिकवताना एक आपण विचार करायला पाहिजे की भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी का शिकवली? पहिल्यांदाच या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी हे तत्व का शिकवलं असेल? बाकीचे तत्व आहेत, सम्यक वाचा, सम्यक कर्म वगैरे आपले सगळं आहे.
कर्मसुद्धातील सगळ्या गोष्टी आहे आपल्या कायावाच्या मनाने. परंतु सम्यक दृष्टी तत्व का शिकवलं, तर याचं जर तुम्ही थोडं चिंतन कराल तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल, एक गोष्ट लक्षात येईल की बुद्ध काळामध्ये सुद्धा असे लोक होते की ज्या लोकांकडे सम्यक दृष्टी नव्हती, की ज्या लोकांकडे सम्यक दृष्टी नव्हती. किंबहुना मी असंही म्हणेल की त्या काळात जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, बुद्धांशिवाय या ठिकाणी कोणाकडे सम्यक दृष्टी नव्हती. सगळे लोक हे मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले होते. सगळी जनता अंधश्रद्धेमध्ये फसली होती, अंधभक्तीमध्ये फसलेली होती. सगळे लोक बघा, म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टीचा उपदेश केलेला आहे. कारण बुद्धाने जाणलं नाही, त्या बुद्धाने चिंतन केलं की अरे ही जी लोक आहेत, अरे हे लोक दुखी आहेत बिचारे. हे लोक दुखी आहेत, दुखी तर आहेत, पण या दुःखाचं कारण काय आहे. त्यांनी कारणांचा शोध घेतला, ते कारण पण सांगितलं. अरे हे जे लोक दुखी आहेत ना, या दुःखाला कारण आहे यांचं अज्ञान. यांना ज्ञान नाही आहे की दुःख काय आहे, यांना ज्ञान नाही की दुःखाचे कारणं काय आहेत, यांना जराही ज्ञान नाही की दुःखाचा निरोध कसा करावा, दुःख निरोधाचा मार्ग कोणता आहे. अरे यांना, या बिचाऱ्यांना ज्ञान नाही आहे बिचाऱ्यांना, कारण हे लोक मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत. तर बघा बुद्ध काळामध्ये काही लोक, म्हणजे लोक कसे होते, मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले लोक कसे होते, तर काही जे लोक होते, काही लोक हे ईश्वरवादामध्ये फसलेले होते. ईश्वरवादात समजा आता एखादा व्यक्ती आहे, मी जर समजा आता दुखी आहे, तर मी काय म्हणतो, अरे मी दुखी आहे, याला कारण काय आहे, ईश्वर. जो कोणी असेल, कारण त्यानं माझ्या नशिबात असं लिहिलं, माझ्या नशिबातच होतं म्हणतात, माझ्या नशिबातच होतं, म्हणून त्या देवानं मला दुःखी केलं, म्हणून त्या देवानं मला असं केलं, म्हणून त्या ईश्वरानं माझ्याशी असं केलं. म्हणजे लोक ईश्वरवादी दृष्टिकोन ठेवणारे होते. बघा, ईश्वर सगळं काही करत आहे. समजा ऊन पडलं ना, हे कोण केलं, ईश्वरानं केलं. पाऊस पडला, कोण करत आहे, वरून त्यानं बटन दाबलं, पाऊस सुरू झाला, ईश्वरच करत. ईश्वरवादी लोक आहेत. समजा ऊन पडलं, वारा आला, भूकंप आला, म्हणा भूकंप कोण करत आहे, ईश्वरच करताय. बघा, हे ईश्वराने केलं, ईश्वराच्या हातात तोच सर्व करता करविता तोच आहे. बघा, माझ्या जीवनातही जे काही होत आहे ना, ते सगळं काही कोण करता करविता कोण आहे, ईश्वरच आहे. बघा, म्हणजे लोक दुःखी तर आहे, पण त्या दुःखाला लोक जाणत नाही की दुःखाचे कारण काय आहे, हे त्यांचं अज्ञान आहे. आणि अज्ञान कशामुळे, मिथ्या दृष्टीमुळे. ही मिथ्या दृष्टी आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात, ईश्वरावरती विश्वास ठेवणे हा अधम्म आहे ना. भगवान बुद्ध त्यांच्या धम्मग्रंथामध्ये अधम्म आहे म्हणजे काय, मिथ्या दृष्टी आहे. समजलं, ईश्वरावरती विश्वास ठेवणे म्हणजे मिथ्या दृष्टी होय. ईश्वरावरती विश्वास ठेवणारे लोक बुद्ध काळामध्ये आजही आहेत. बघा, बुद्ध काळातही होते. बहुतांश लोक की जे काही होत आहे ना, त्याचा करता करविता कोण आहे, ईश्वर आहे. बघा, त्याच्या हातात आहे सगळं काही. मी दुःखी आहे तर ते ईश्वरच करत आहे, मी सुखी आहे तर ते ईश्वरच करत आहे. बघा, ही जी भावना आहे यालाच म्हणतात मिथ्या दृष्टी. सम्यक दृष्टी नाही आहे. बघा, ही काय आहे, ही मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी काही लोक बघा बुद्ध काळामध्ये आजही आहेत. आत्मावादी पण लोक होते. आत्मावादी लोक म्हणजे काय, की माझ्यामध्ये आत्मा आहे. आत्मावादी लोक म्हणजे मिथ्या दृष्टी कशी असते बघा, माझ्यामध्ये आत्मा आहे आणि जेव्हा मी मरेल, म्हणजे माझं शरीर जेव्हा मरेल तर माझा आत्मा दुसरं शरीर ग्रहण करेल आणि माझा आत्मा दुसरं शरीर ग्रहण केल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होईल. असा विश्वास ठेवणारे, अशा काल्पनिक अनुमानावरती विश्वास ठेवणारे पण लोक आहेत, ज्याला बुद्धाने मिथ्या दृष्टी म्हटलेला आहे. अशा लोक फसलेले आहेत. बघा, जिथं आत्मावाद आला, मग आत्मावाद आला की कर्मकांड आलं. बघा, आलं की नाही. आणि मेल्याच्या नंतरच जास्त कर्मकांड होतात. माणूस ज्या जिवंत असतो ना, तेव्हा काही नसते, त्याला काही खाऊ बिऊ लोक घालत नाही. मेल्यानंतर तर बघा असं त्याचा आत्मा भटकतो. मिथ्या दृष्टी नाही, म्हणजे कल्पना फक्त कल्पना आहेत. बघा, ही काय आहे, ही फक्त कल्पना आहे.
भटकतो बघा, मग त्याला ते खाऊ पिऊ घालावं लागते, त्याला कावड्याला स्पर्श झाला पाहिजे, त्याला डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते वगैरे वगैरे. आजही लोक मानतात ना, मानतात की नाही, मानतात ना. आता ते कावळे सापडत नाही तर गोष्ट भाग वेगळा. काही लोकांनी बिझनेस सुरू केला, कावळा पकडतात. हां, बिझनेस सुरू झाला बघा. म्हणजे काय सुरू झालं, धंदापाणी सुरू झाला. मिथ्या दृष्टीमधून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात बघा, मिथ्या दृष्टीमधून. पण एक तरी जण विचारते का त्याला, एक तरी जण विचारते की माझा एवढा बाप चांगला होता, जीवनभरपर्यंत चांगली कामं केली, सुखानं मेला, कसा आहे काय तो कावळा बनून येलो. थोडं लोक विचार करतात का, लोक विचार नाही करत. का करत नाही, पॅक झालेलं आहे बघा डोकं, असं पॅक झालेलं आहे, बिलकुल विचार करत नाही. का बरं, याला कारण आहे मिथ्या दृष्टी, सम्यक दृष्टी नाही आहे. सम्यक दृष्टी नाही आहे. लोक ईश्वरवादामध्ये फसलेले आहे म्हणून दुःखी आहेत. लोक या आत्मावादामध्ये फसलेले आहेत म्हणून लोक दुःखी आहेत. हा ईश्वरवाद, हा आत्मावाद, आणि काही लोक तर चमत्कारामध्ये फसलेले आहेत. हो चमत्कार, अरे चमत्कार दिसला की हात जोडतात. चमत्कार को नमस्कार. बुद्ध काळातही होते, नंतरही होते, आजही आहेत बघा. फक्त असा चमत्कार हो बघा, असा चमत्कार, ईश्वर चमत्कार झाला की बस झालं, काहीतरी अलौकिक शक्ती उत्पन्न होईल, चमत्कार घडेल आणि माझं भलं होईल. अरे असं कधी होत नाही, असं कधीच होत नसते बघा. ग्रह तारे, ते काय राहू केतू अमकं ढमकं इतकं काय काय आलं बघा जीवनामध्ये, काय काय आलं. आणि जे लोक म्हणजे हे भविष्य सांगणारे वगैरे जे असतात ना, यांचा धंदा पाणी वगैरे, या लोकांचं तेव्हाच फावते कारण लोक मिथ्या दृष्टीमध्ये आहेत म्हणून. तुमच्या घरात जर बुद्धाची मूर्ती बघितली ना, कधी येत नाही बघा ते लोक. अरे म्हणतात त्यांच्याकडे बुद्धाची मूर्ती आहे, अरे बुद्ध लोक आहेत ना, हे लोक सम्यक दृष्टीवाले आहे म्हणतात, हे लोक आपल्या जाळ्यामध्ये येणार नाही. बघा तुम्ही बाबासाहेबाचा फोटो बघितला की लोक येणार नाही, भविष्य सांगणारे, अरे नाही हे इकडे जमत नाही म्हणतात. हे लोक हे सम्यक दृष्ट्या लोक आहेत, प्रतिप्रश्न विचारतील तर सांगता येणार नाही म्हणतात. का बरं, कारण त्यांना माहीत आहे की हे लोक सम्यक दृष्टीवाले लोक आहेत. पण इतर ठिकाणी सगळे मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत बघा. चमत्कार, ग्रह तारे, ते राहू केतू बुध अमकं ढमकं, हे भविष्य, हाताचं भविष्य, हे भविष्य, ते या सगळ्या गोष्टी जी आहेत ह्या मिथ्या दृष्टी आहेत बघा, मिथ्या दृष्टी. आणि या मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले जे लोक आहेत आजही आहेत. बुद्ध काळातही होते, बुद्धाच्या नंतरही होते, आजही आहेत बघा. आणि या लोकांचाच भरणा जास्त आहे. सम्यक दृष्टीवाल्यांची संख्या कमी आहे. कारण बघा जिथे भाजीपाला मिळतो तिथं गर्दी जास्त असते. सडणारा भाजीपाला सडतो ना जग, भाजी मंडी, भाजी मार्केट, गर्दी असते. पण ज्वेलरीच्या दुकानामध्ये, ज्वेलरी सोनं चांदी खरीदायला कमी असे ना गर्दी. का बरं, कारण ते मूल्यवान आहे, ते मूल्यवान आहे. तर भगवान बुद्धांची पण ज्वेलरी अशीच आहे बघा, ही मूल्यवान आहे. याची किंमत सगळ्यांना कळत नाही, याची किंमत सगळ्यांना कळत नाही आणि सगळे हे ग्रहण पण करू शकत नाही. आणि जे लोक मात्र भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग ग्रहण करतात, ही ज्वेलरी ग्रहण करतात. रत्न आहेत ना, हे बुद्ध ज्वेलरी, धम्मा ज्वेलरी, संघा ज्वेलरी आहे, हे रत्न आहेत. हे रत्न ग्रहण करतात बघा, हे सम्यक दृष्टी ग्रहण करतात बघा, ते लोक जीवनामध्ये सुखी होतात. कारण ईश्वरवादावर विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे. त्यानंतर आत्मावादावरती विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे. चमत्कारावरती विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे. आणि या मिथ्या दृष्टीमध्ये असल्यामुळं लोक दुःखी आहेत. लोक दुःखी आहेत बिचारे. कारण का दुःखी आहेत, कारण लोकांना दुःख माहीत नाही, दुःखाचे म्हणजे मूळ कारण काय आहे तेच माहीत नाही बघा. लोकांना झटकीपट पाहिजे, असं इकडे ATM टाकले कसे घटकन पैसे येतात तसं पाहिजे म्हणतात. अरे सोपं आहे म्हणतात, नारळ फोडले की झालं म्हणतात. एक नारळ फोडायचं काम आहे, 10 रुपयात काम बनते आपलं. 10 रुपयात आहे की नाही, नारळ फोडतात, जत्रा यात्रा करतात, आहे की नाही. मला फक्त सुखी व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे. अरे पण सुखी तर व्हायचं आहे, पण सुखाचा मार्ग समजला का आपल्याला? सुखाचा खरा मार्ग माहीत आहे आपल्याला किती आहे हो? मग विहारामध्ये येत आता जरी रोड झाले, विहारामध्ये येत असताना सगळा चिखल राहायचा, मयूर पार्कमध्ये राहायचा की नाही चिखल. तर इकडचे लोक म्हणायचे, हो बापा पाहुण्यांना येऊ नका आता, आमच्याकडे लई चिखल आहे. खूप असं म्हणायचे लोक, चिखल आहे म्हणायचे, खूप चिखल आहे, रस्ता बरोबर नाही आहे, तुम्ही आलं तर तुम्हाला लई त्रास होईल. आता काय म्हणतात, आता या, आता चांगलं झालं म्हणतात रोड, आता या, असं म्हणतात की नाही.
एवढं आपण व्यावहारिक जीवनामध्ये जगतो बघा, की ज्या मार्गाने दुःख होते, ज्या मार्गाने त्रास होते, त्या मार्गाने आपण जात नाही. आपल्याला रस्ता पण चांगला पाहिजे, मार्ग चांगला पाहिजे, एवढं आपण व्यावहारिक जीवनामध्ये सतर्क आहोत. तर आपल्या जीवनात सुख दुःख हे पाहताना आपण का बरं चुकतो, का बरं अंधश्रद्धेच्या मागे लागतो, अंधविश्वासामध्ये का बरं फसतो. आपण बौद्ध लोक आहोत आणि बाबासाहेब म्हणतात बौद्ध व्यक्ती हा, बौद्ध धम्म हा बुद्धिजीवी लोकांचा धम्म आहे. बुद्धिजीवी लोक हा असा अडाणी लोकांचा मार्ग नाही आहे. हा अडाणी लोकांचा मार्ग नाही आहे, बुद्धिजीवी लोकांचा मार्ग, की ज्याची बुद्धी जागृत आहे, ज्याचा मेंदू शार्प आहे, ज्याची बुद्धी जागृत आहे, जो विज्ञानवादी आहे, त्याच्यासाठी बौद्ध धम्म आहे बघा, अडाणी लोकांसाठी नाही आहे. म्हणून हा बुद्धिजीवी लोकांचा तत्व आहे, सम्यक दृष्टी. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टीचं महत्त्व प्रतिपादित केलेलं आहे. तुम्ही धम्मचक्र प्रवर्तक वाचता, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी या सम्यक दृष्टीला स्पष्ट केलेलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, त्या पंचवग्गी भिक्खूंना म्हणतात की भिक्खूंनो, हे जे जग आहे ना, हे जग एक अंधार कोठडी आहे. त्या धम्मचक्र प्रवर्तक सूत्रामध्ये आहे, तुम्ही वाचा ते सूत्र, मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, नक्की वाचा. बुद्ध म्हणतात की हे जे जग आहे ही एक अंधार कोठडी आहे. हे जग एक हे जग जे आहे हे अंधार कोठडी आहे, आणि मनुष्य जो आहे या अंधार कोठडीमधला एक कैदी आहे बघा, एक कैदी आहे. आणि हा कैदी असा आहे की अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून, वर्षच काय अनेक पिढ्यांपासून या अंधार कोठडीमध्ये फसलेला आहे बघा. एवढा गडद अंधार आहे की प्रकाश नावाची कोणती गोष्ट असते हे सुद्धा त्याला माहीत नाही आहे. म्हणजे त्याचा जन्म अंधारातच झाला, त्याचं बालपण अंधारातच गेलं, त्यानंतर त्याचं तारुण्य अंधारातच गेलं, मोठा झाला तरी अंधारातच आहे बिचारा. म्हणजे सगळं जीवन अंधारातच गेलं. तर या अंधारात राहता राहता त्याची दृष्टी अशी झालेली आहे की या अंधाराच्या पलीकडे पण काहीतरी आहे असा तो विचार करत नाही. प्रकाश नावाची अशी कोणती तरी गोष्ट आहे की जे अंधार मिटवू शकते असा तो बिलकुल विचार करत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे जग जे आहे हे जग एक अंधार कोठडी आहे, आणि अंधार कोठडीतला मनुष्य एक कैदी आहे बघा. तर ज्यावेळेस आता हा जो हे जग अंधार कोठडी आहे असं भगवान बुद्ध काय म्हणतात, म्हणजे सगळीकडे अंधार पसरलेला आहे. तर हा अंधार कशाचा आहे, अंधार कशाचा आहे, हा अंधार आहे अंधश्रद्धेचा, की ज्याच्यामध्ये माणूस फसलेला आहे. हा अंधार आहे अंधभक्तीचा, अंधविश्वासाचा, मिथ्या दृष्टीचा. एवढा अंधार आहे बघा, हजारो वर्षांपासून हेच चालत आलेलं आहे, हजारो वर्षांपासून हाच अंधार आहे बघा, हाच अंधार आहे. आणि या अंधारामध्ये माणूस फसलेला आहे नो, या अंधारामध्ये माणूस फसलेला आहे. आणि या अंधाराच्या म्हणजे या मिथ्या दृष्टीलाच तो व्यक्ती आपलं जग समजतो. अरे हेच माझं जग आहे म्हणतो, बस हेच माझे जग आहे, याच्या पलीकडे पण काहीतरी आहे असा तो विचारच करत नाही. आणि ज्या वेळेस त्या एक अंधार कोठडी आहे, जसं तुरुंगामध्ये असतात बघा अंधार कोठडी असतात, त्याच्यामधून म्हणजे सगळीकडे अंधार अंधार आहे, पण एखादी अशी खिडकी असते, छोटीशी खिडकी, किंवा त्या भिंतीला असं एखादं छोटंसं छिद्र पडलेलं असते, त्याच्यामध्ये एक प्रकाश येतो बघा, असा सूर्याचं किरण येते. तर ते सूर्याचं किरण आलं की बघा बरोबर ते सूर्याचं किरण एकदम क्लिअर दिसते बघा, दिसते की नाही, एकदम क्लिअर. किंवा तुमच्या घरामध्ये किंवा मोठ्या हॉलमध्ये एकदम अंधार झालेला, लाईट गेली, अंधार झालेला आहे, आणि कोणीतरी माचीस पेटवली तर दूर उभ्या असलेल्या माणसाला पण दिसते बघा, अरे तिथं थोडासा उजेड झालेला आहे. का बरं, कारण एक म्हणजे एवढ्या गडद अंधाराला सुद्धा एक छोटंसं उजेडही नष्ट करू शकतो बघा. छोटासा उजेड जरी असेल तरी पण तो उजेड नष्ट करू शकतो. अगदी याप्रमाणे जे लोक मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहे, जे लोक अंधभक्तीमध्ये फसलेले आहे, अंधविश्वासात अंधश्रद्धेत फसलेले आहेत, ज्या वेळेस अशा लोकांना सम्यक दृष्टीचं थोडं जरी महत्त्व समजलं,
थोडं जरी महत्त्व समजलं की तो हळूहळू या सगळ्या मिथ्या दृष्टीला या सगळ्या मिथ्या दृष्टीला सोडतो आणि हळूहळू सम्यक दृष्टीच्या मार्गाने येतो. हळूहळू त्या मिथ्या दृष्टीला सोडतो आणि सम्यक दृष्टीच्या मार्गाने येतो. तर जेव्हा तो साधक, कदाचित तुमच्यापैकी पण कोणी असेल, एक साधक मिथ्या दृष्टीला सोडतो आणि सम्यक दृष्टीकडे येतो, तर काय करतो तो? अंधश्रद्धा सोडली, मिथ्या दृष्टी सोडली, अंधभक्ती सोडली आणि काय जाणतो की अरे आपण आतापर्यंत या गडद अंधारामध्ये होतो, पण आता नाही राहायचं, आता नाही राहायचं. त्याच्यामध्ये तो उत्पन्न करतो ते ज्ञान, तो समजून घेतो, अरे मी जर दुःखी आहे ना, म्हणजे दुःख तर आहे, मी दुःखी आहे, पण या दुःखाला कोणता ईश्वर कारणीभूत नाही आहे, कोणता देवधर्म कारणीभूत नाही आहे. अरे या दुःखाला काहीतरी कारण आहे. दुःख तर आहे, पण या दुःखाला काहीतरी कारण आहे. आणि मग लगेच जाणतो, अरे त्या कारणांचा आपण निरोधसुद्धा करू शकतो आणि त्या दुःखाच्या कारणांचा निरोध करण्याचा मार्गसुद्धा आहे हे तो जाणतो. आणि अशा पद्धतीने सम्यक दृष्टीने तो बुद्धाने शिकवलेल्या 4 आर्य सत्यांना जाणतो. सम्यक दृष्टीची पहिली व्याख्या आहे. म्हणजे जर कदाचित कोणी विचारलं पण तुम्हाला की सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर बुद्धानं सांगितलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर 4 आर्य सत्यांची जाणीव करणे, जाणीव होणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. बरोबर आहे. आणि सम्यक दृष्टी म्हणजेच काय आहे? आर्य अष्टांगी मार्ग आहे. बघा सम्यक दृष्टी जी आहे आर्य अष्टांगी मार्गाचं पहिलं तत्व आहे. तर तो जाणतो बघा की जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारणंसुद्धा आहेत, त्या दुःखाचा निरोधही करता येतो, त्या दुःखाच्या निरोधाचा मार्गसुद्धा आहे हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. त्याची पुन्हा पुन्हा जाणीव करतो, त्याचं चिंतन करतो, बाहुलीक तब्बा म्हणजे त्याला वाढवतो. बघा पुन्हा कधीच तो त्या मिथ्या दृष्टीमध्ये फसत नाही. आता आमचे प्रवचन यूट्यूबला जातात बघा. यूट्यूबला लोक प्रवचन ऐकतात. प्रवचन ऐकून लोकांमध्ये परिवर्तन झाल्याचं आम्ही पाहतो. बरं म्हणजे काही लोकांना असं वाटत असेल की प्रवचन ऐकून वगैरे काही असं काही होत नाही का, फक्त ऐकायचं, बस फक्त ऐकायचं सोडून द्यायचं. तसं नाही आहे ते. आम्ही स्वतः बघितलेलं आहे की जर कोणी बुद्धांची देशना पुन्हा पुन्हा जर ऐकत असेल ना, पुन्हा जर ऐकत असेल, नक्की त्याच्यामध्ये परिवर्तन होते. बघा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हजारो लोक आहेत बघा, आम्हाला भेटतात, सांगतात भंतेजी मी म्हणजे अगोदर अशी होते, मी अगोदर असा होतो, असा दुःखी होतो, अशी दुःखी होते, खूप जीवनामध्ये कष्ट होते, खूप जीवनामध्ये दुःख होतं, पण जेव्हापासून आम्ही तुमची धम्मदेशना ऐकायला लागलो, धम्म आम्हाला समजू लागला हळूहळू, तेव्हा कुठं लक्षात आलं की आम्ही जे दुःखी आहोत त्या दुःखाचे कारण काय आहेत, तेव्हा लक्षात आलं. तेव्हा भंतेजी आपल्या प्रवचनामुळे परिवर्तन होत आहे असं लोक आम्हाला रिप्लाय देतात. लोक भेटून आम्हाला सांगतात. कशामुळे तर बरं हे सर्व? त्यांच्यातली मिथ्यादृष्टी संपली. त्यांच्यामध्ये जी मिथ्यादृष्टी आहे ती मिथ्यादृष्टी संपली आणि त्यांच्या सम्यक दृष्टी जागृत झाली. बघा तर आपोआपच त्या लोकांना बुद्धाचा मार्ग समजतो. आमच्या एक उपासिका ताई होत्या, तिकडे नागपूरला राहत होत्या, पूर्वाश्रमीतल्या नातेवाईकमध्ये पण यायच्या. तर त्या ताईच्या परिवारामध्ये बघा म्हणजे मिथ्यादृष्टी कशी असते. त्या ताईच्या परिवारामध्ये वर्षभरामध्ये कंटिन्युअसली दुःखाच्या घटना घडल्या. पहिल्यांदा तिचा सासरा मेला 1 महिना झाला की सासू मेली. 1 महिना झाला की सासऱ्याला लकवा मारला, तो बिछाण्यावरती पडला. 1 महिना झाला नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, नवऱ्याचा हात तुटला. 1 महिना झाला की पोरगी भांडणं करून घरी आली. 1 महिना झाला की पोरग 12वीमध्ये चांगल्या मार्काने नापास झाला. पुन्हा 1 महिना झाला शेतामध्ये एक बैल मेला. पुन्हा 1 महिना झाला तर शेतामध्ये एक बकरी मेली. असं बघा ह्या सगळ्या घटना कंटिन्युअसली महिन्याने घडत गेल्या. एका दुःखातून वर येतो की लगेच दुसरं दुःख. आता काही बाया शहाण्या असतात बिचाऱ्या, 4 वर्ग जास्त शिकलेल्या असतात. एका बाईनं काय म्हणजे बघा मिथ्या दृष्टीमध्ये कसं दुःख होते बघा. एका बाई लई शहाणी बाई म्हणे त्या वरती म्हणे त्या मंदिरामध्ये म्हणे एक महाराज राहते म्हणे, त्या महाराजाकडे जा,
ते तुझ्या घरा जे छुछू कोणीतरी केलेलं आहे म्हणे ते सगळं दूर करेल म्हणे. जा म्हणे. बिचारी मिथ्या दृष्टीमध्ये फसली बघा ती आमच्या ताई, मिथ्या दृष्टीमध्ये फसल्या. गेली त्या महाराजाकडे. ते महाराज म्हणे, ताई म्हणे तुमच्या घरावरती म्हणे शनीचा प्रकोप आहे म्हणे, शनीचा प्रकोप आहे म्हणे, आणि तुमचे ग्रह तारीख आहे बरोबर नाही म्हणे. एक काम करा म्हणे, 6 महिन्याचा व्रत ठेवा म्हणे. 6 महिन्याचं व्रत कसा, तर ते पाट्यावर बघा दगडाचा पाटा असतो ना, मसाला आता तर नाही, मिक्सर आहे आता, पाट्यावर मसाले वाटतात. तर म्हणे मसाले वाटून झाल्यानंतर शेवटचं जे मसाल्याचं जे पाणी असते असं धुतलेलं, ते पाणी आणि भाकरच खायची म्हणे. किती? 6 महिने. बघा मिथ्या दृष्टीमध्ये फसली बिचारी ती. व्रत सुरू केला, महिनाभर व्रत केला की घरी या पाहुणे यायचे आणि म्हणायचे खायनं बिचारे, खायनं तर खाल्लं की व्रत तुटायचा. असं करता करता 3-4 महिने त्या वाट्यावरचं शेवटचं मसाल्याचं पाणी आणि भाकरच खाल्ली बघा. आणि मग सांगा, असं जर खाल्लं तर शरीर कसं होईल? अशी लुकडी झाली बघा, एकदम अशी लुकडी झाली. आम्ही गेलो बा भिक्खू, म्हणजे 3-4 भंतीचे आम्ही जेव्हा गेलो नागपूरला भेटायला, तर म्हटलं अगं मावशी, म्हणजे पूर्वाशी मावशी लागायची आमची, अगं मावशी हे काय झालं? मागच्या वर्षी यार चांगली धष्टपुष्ट होती, आता काय झालं? नाही भंतीजी म्हणे ते थोडं चालू आहे म्हणे. पोरगी म्हणे भंतीजी म्हणे माझी माय म्हणे पागल झाली म्हणे, एडी झाली म्हणे, ही त्या महाराजाच्या नादी लागली म्हणे, हे बघा म्हणे असं करू लागले म्हणे. अरे म्हटलं मावशी असं करू नका हो. त्यांना आम्ही समजावून सांगितलं, खूप समजावून सांगितलं. 2-4 ठिकाणी त्यांना धम्म परिषदेला पाठवलं, प्रवचन ऐकवलं, नंतर त्यांना ध्यानाला पाठवलं बघा, ध्यानाला पाठवलं. वर्ध्याला एक ध्यान केंद्र आहे, ध्यानाला पाठवलं. 10 दिवस ध्यान केलं. घरी आले की फोन केला, भंतेजी म्हणे मा खूप खूप धन्यवाद म्हणे हो तुमचं. ध्यानावरून आले कीच बदलले बघा, सगळं बदललं. ते पाटाही फेकून दिला, ते सगळं सोडून दिलं. भंतेजी खूप खूप धन्यवाद म्हणे, त्याच्या नादी लागले होते मी, माझं जीवन बर्बाद करत होते म्हणे. बघा मिथ्या दृष्टीमध्ये कसे फसतात बघा लोक. म्हणजे असे अनेक उदाहरणं आहे बघा समाजामध्ये. की मिथ्या दृष्टीमध्ये लोक फसल्यामुळं लोक कशी दुखी होतात. इतकं लांब कशाला बघा, हे आपल्या औरंगाबादच्या समोरच आहे बघा, इकडे चौकीला जाताना एक मंदिर लागते. कधी पण तुम्ही एनी टाईम कधी पण जा, सोमवारी जा, शनिवारी जा, तिथे एवढी गर्दी असते बघा. समोरच आपलं विहार आहे, लोकोत्तरा महाविहार, मोठी भगवान बुद्धांची मूर्ती आहे. जेव्हा जातो आम्ही, ते BMW गाडी, स्कॉर्पिओ गाडी, मोठमोठे वकील, इंजिनियर, डॉक्टर, सगळे असे श्रीमंत लोक चालले हातामध्ये बकरं घेऊन, कोंबडं घेऊन चालले. आम्ही विचार करतो की काय हे लोक शिकले हो. हे लोक शिकले पण मिथ्या दृष्टीमध्ये फसले ना. जराही विचार करत नाही की एका कोंबड्याला मारल्यानं मला कसं काय सुख मिळेल, एका बकऱ्याचा बली दिल्यानं मी कसा दुःखमुक्त होईल. जराही विचार करत नाहीत. का बरं? कारण ते लोक मिथ्या दृष्टीमध्ये आहेत. त्या लोकांकडे सम्यक दृष्टी नाही आहे. कारण सम्यक दृष्टी केवळ आणि केवळ भगवान बुद्धाने शिकवलेली आहे. सम्यक दृष्टी फक्त बौद्ध धम्मामध्ये आहे. सगळीकडे अंधार आहे बघा, सगळीकडे. आता अंधार सुरू होणार आहे काही दिवसानंतर. सगळीकडे अंधार आहे बघा. अंधारामध्ये फसलेले लोक हे कैदी आहेत. मनुष्य हे कैदी आहे बघा. आणि या कैद्याला माहीत नाही की आम्ही अंधारात आहोत, म्हणजे हा अंधार आहे हे त्याला त्याची जाणीव नाही आहे. पण जेव्हा बुद्धाचा उपदेश एका बुद्ध किरणाप्रमाणे त्यांना दिसतो, ऐकतात, तेव्हा त्यांच्याची सम्यक दृष्टी उत्पन्न होते. ते तत्त्व जाणतात की जे माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे, या दुःखाला मीच कारणीभूत आहो. माझ्या दुःखाला मीच कारणीभूत आहो. माझा सुख करता, माझा दुःख हरता अरे दुसरं कोणी नाही आहे. माझा विघ्न हरता दुसरं कोणी नाही आहे. मीच माझा सुख करता, मीच माझा दुःख हरता आहो, हे त्याला समजते बघा. तो त्या मिथ्या दृष्टीतून बाहेर येतो. तर लक्षात आलं तुमच्या, सम्यक दृष्टी जी आहे, सम्यक दृष्टीचं पहिलं तत्व काय आहे? 4 आर्य सत्याची जाणीव होणे हे सम्यक दृष्टीचं पहिलं तत्व आहे. आणि दुसरं तत्व बुद्ध सांगतात की जसं आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, लोक दुःखित आहेत, पण लोक दुःख जाणत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण अज्ञान आहे ना. आणि या अज्ञानामधूनच सगळं सुरू झालं. त्या प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये आपण तेच तर बघितलं मागच्या वेळेस. अज्ञान म्हणजे अविद्या,
अविद्यापच्चय संखारा, संखारापच्चय वियान, आहे की नाही? वियानपच्चय नामरूपक, नामरूपपच्चय षडायतनं, षडायतनपच्चय फस्सो, फस्सोपच्चय वेदना, वेदनापच्चय तन्ना, तन्नापच्चय उपादान, उपादानपच्चय भव, भवपच्चय जाती, जातीपच्चय जरा मरणं शोक परिदेव दुःख दोमन सुपायासा संभवंती. दुःखाचे खंड कसे तयार होतात? अरे याला हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे. लोक अज्ञानी आहेत बिचारे, हे अज्ञान दूर झालं पाहिजे ना. आणि हे जर अज्ञान दूर करायचं असेल तर बुद्धाचं एक सूत्र आहे, एक उपदेश आहे, प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. म्हणजे अविद्याला कसं नष्ट करायचं, अज्ञानाला कसं नष्ट करायचं, तर बुद्ध आणखीन एक व्याख्या सांगतात. प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करणे, मनन करणे, भावना करणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. ही दुसरी व्याख्या आहे बघा. अज्ञान त्याला कारणीभूत आहे. महात्मा फुलेचं एक तत्व नेहमी आठवते बघा आपल्याला. काय आठवते आपल्याला? तत्व बुद्धानं महात्मा फुलेनं सांगितलेलं आहे ना, विद्या नाही आहे, अज्ञान आहे. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. किती सुस्पष्ट महात्मा फुलेंनी बुद्धाचं तत्व सांगितलं व हे. अविद्या कारणीभूत आहे याला. जे आपले जे व्यावहारिक दुःख आहे याला पण कारण आपलं अज्ञानच आहे, आणि जे काही आध्यात्मिक दुःख आहे त्याचंही कारण अविद्याचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टीचं तत्व किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. 4 आर्य सत्याचं नेहमी चिंतन करा, ही सम्यक दृष्टी आहे. प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करा, ही सम्यक दृष्टी आहे. आणि सोबत सोबत आर्य अष्टांगिक मार्ग, की जो आपल्या सुखाचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्याला बुद्धाने निब्बाण प्राप्तीचा मार्ग म्हटलेला आहे, त्या मार्गाचं चिंतन करा. आणि सोबत सोबत माझा सुख करता, माझा दुःख हरता दुसरं कोणी नाही आहे, मीच आहे. ज्याला बुद्धांनी 3 शब्दात सांगितलं, अत्त दीप भव. मीच माझा प्रकाशमान, मीच माझा प्रकाश आहो, मीच माझं सुख करता आहो. अत्त दीप भव. या तत्वांचं चिंतन करणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. समजलं सम्यक दृष्टी म्हणजे काय? पहिलं काय सांगितलं? 4 आर्य सत्याचं चिंतन करणे, मनन करणे, भावना करणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. दुसरी व्याख्या, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करणे, मनन करणे, भावना करणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. अशा प्रकारची सम्यक दृष्टी आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी वाढवली पाहिजे बघा, कारण फार महत्त्वाचं आहे. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जे काही पापकर्म आहेत, अकुशल आहे, त्याचं जे मूळ आहे काय आहे? मिथ्यादृष्टी आहे, मिथ्यादृष्टी आहे, सम्यक दृष्टी नाही आहे. म्हणजे सम्यक दृष्टी जर नसेल, मिथ्यादृष्टी आहे, ती त्याचं मूळ आहे बघा. पापाचं मूळ मिथ्यादृष्टीमध्ये आहे. कारण ज्या लोकांना सम्यक दृष्टी नाही आहे ते लोक अंधश्रद्धेमध्ये जाऊन पाप कर्म करतात. आता बघा ना, बकऱ्याचा बली देणं, कोंबड्याचा बली देणं हे पापकर्म नाही का? हे पाप आहे ना, अकुशल कर्म आहे ना हे. पण त्यांना समजते का ते? त्या लोकांच्या लक्षात येत आहे का ते? नाही. थोडी करुणा उत्पन्न करत नाही, थोडी पण दया उत्पन्न करत नाही, उलट तो भाव उत्पन्न करतात, मिथ्यादृष्टी, की याला जर मी मारलं तर मी सुखी होईल. बघा बरं, अंधश्रद्धा माणसाला किती पापी बनवते, मिथ्यादृष्टी त्या माणसाला किती अकुशल कर्म करणं भाग पाडते. तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या पापाचं जे मूळ आहे ते आहे मिथ्यादृष्टी. ही मिथ्यादृष्टी संपली पाहिजे. कारण मिथ्यादृष्टी संपेल तर पापकर्म कमी होतील, पापकर्म कमी होतील तर कुशल कर्माचं वृद्धी होईल, कुशल कर्म वाढतील, आणि हेच कुशल कर्म तुम्हाला सुख प्राप्त करून देतील. यासाठी मिथ्यादृष्टी नष्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण आपलं हे जीवन जगत असताना सम्यक दृष्टी उत्पन्न करून आपलं हे जीवन जगायला पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टीला पहिलं स्थान दिलं. या सम्यक दृष्टीचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. बोधिसत्वसुद्धा अगदी या सम्यक दृष्टीची भावना करतो, चिंतन करतो, मनन करतो. का?
कारण बोधिसत्व ज्या जगामध्ये राहतो, कारण आपण ज्या जगात आहोत याच जगामध्ये बोधिसत्वाचा जन्म होतो, याच जगामध्ये बोधिसत्व लहानाचे मोठे होतात, याच जगामध्ये याच लोकसमुदायामध्ये राहून बोधिसत्व ध्यानसाधना करतात, पारमी पूर्ण करतात. पण हे जग कसं आहे? हे जग अंधार कोठडी आहे ना, सगळीकडे मिथ्यादृष्टी आहे, अंधभक्ती आहे. अशा जगामध्ये बोधिसत्व जन्म घेतात, पण बिलकुलही या मिथ्यादृष्टीमध्ये फसत नाहीत. बोधिसत्व म्हणजे जसं कमळाचं फूल चिखलामध्ये जरी उगवलं तरी चिखलाचा थोडाही स्पर्श त्या कमळाच्या फुलाला होत नाही. अगदी सुंदर, स्वच्छ, आकर्षक असतं बघा ते कमळाचं फूल. अगदी त्या कमळाच्या फुलाप्रमाणे या जगामध्ये बोधिसत्व जन्म घेतात, पण त्या मिथ्यादृष्टीचा, त्या अंधश्रद्धेचा, अंधभक्तीचा जराही चिखल त्यांच्या चित्ताला लागू देत नाही. सम्यक दृष्टीवान असतात, सम्यक दृष्टी उत्पन्न करतात, विज्ञानमध्ये दृष्टी उत्पन्न करतात, चार आर्य सत्याचं चिंतन करतात, प्रतित्य समुत्पादाचं चिंतन करतात आणि अशा पद्धतीने बुद्धत्वाचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांचा सुकर होतो. आणि अशा पद्धतीने सम्यक दृष्टी त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकारी ठरत असते. तर हा बोधिसत्वाचा म्हणजे फार महत्त्वाचा अंग आहे आणि आपल्यासाठी पण महत्त्वाचा आहे. सामान्य जीवन जगत असताना किती आपल्याला म्हणजे सम्यक दृष्टी किती महत्त्वाची आहे हे साहजिकच तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. म्हणून आपण आपलं हे सामान्य संसारिक जीवन जगत असताना सम्यक दृष्टीची भावना करून आपण नेहमी याचं चिंतन करावं, मनन करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त.